नमस्कार मित्रांनो, SSC GD कॉन्स्टेबल भरती 2026 आलेली आहे आणि येऊन 15 दिवस जवळजवळ झालेले आहे. पण खूप जणांनी अजूनही फॉर्म भरले नाही आहेत. डॉक्युमेंट काय पाहिजे आहेत, वयाची मर्यादा काय आहे, ह्या आणि अशा अनेक खूप सारे प्रश्न मनामध्ये आहेत की पेपर मराठीत देता येईल नाही येईल, पेपरचा पॅटर्न काय असेल, प्रश्न कसे असतील आणि आपण फॉर्म भरावा की नाही भरावा, यापासून सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर SSC GD कॉन्स्टेबलची भरती बघा आलेली आहे आणि फॉर्म भरण्याची डेट बघा. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मसाठी 1/12 ते 31/12/2025 ही डेट आहे. 31/12 ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. त्याच्यानंतर बघा, लास्ट डेट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन रिसिप्ट जी आहे तुमच्या फीची, तिचं पण लास्ट डेट 31/12/2025 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्हाला ती रिसिप्ट घेता येणार आहे. सर्वसामान्य सगळ्या फॉर्मची जी लास्ट डेट असते ती 11:55 असते, परंतु ह्या फॉर्मची डेट बघा, आपलं वेळ जी आहे ती 11 वाजेपर्यंत आहे. आणि लास्ट डेट फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट, ऑनलाईन फी पेमेंट जे आहे तुमचं ते 1/1/2026 म्हणजे नेक्स्ट डे न्यू इयरच्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फी पे करता येणार आहे. त्याच्यानंतर बघा, करेक्शनसाठी विंडो ओपन होती प्रत्येक फॉर्म भरल्यानंतर. SSC सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या जागा येतात त्याच्या फॉर्म करेक्शनसाठी विंडो ओपन होती. याच्यासाठी काही फी असते, ती फी भरून आपल्या जर फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या आहेत तर त्या मिस्टेक क्लिअर करण्यासाठी, करेक्शन करण्यासाठी ती विंडो ओपन होती. तर ती विंडो ओपन होणार आहे 8/1/2026 ते 10/1/2026 रात्री 11 वाजेपर्यंत. आणि तुमचं जे टेंटेटिव्ह शेड्यूल सांगितले त्यांनी, कम्प्युटर बेस्ड एक्झाम, ही एक्झाम ही कम्प्युटरवर असणार आहे आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे, म्हणजे MCQ असणार आहेत हे तुमचे. आणि कम्प्युटरवर ही एक्झाम होईल फेब्रुवारी-एप्रिल 2026, फेब्रुवारी ते एप्रिल या मध्य, म्हणजे यामध्ये कधीही ही एक्झाम होऊ शकते. तर नेक्स्ट बघा त्यांनी काय दिलं, तर त्यांनी त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन दिली की जागा कुठल्या कुठल्या आहेत. तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या जागा आहेत त्याच्यात जनरल ड्युटी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, BSFच्या जागा आहेत. त्याच्यानंतर CRPF, CISF, SSB, AR आणि CB अशा CB म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम. तर ह्या सगळ्या जागा आहेत. त्याच्यानंतर कम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल तुमची. त्याच्यानंतर तुमचे फिजिकल एक्झाम होईल, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, म्हणजे तुमचं फिजिकल झालं जाईल. रनिंग वगैरे काय असेल ते तुम्ही आपण पुढे बघणारच आहोत की त्याला काय काय असणार आहे. त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल. त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन, म्हणजे तुमचं मेडिकल होईल आणि नंतर असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आणि अशा प्रकारे तुमचं नंतर सिलेक्शन हे झालेलं असेल. त्याच्यानंतर मग आता ही एक्झाम तुम्हाला कोणत्या कोणत्या लँग्वेजमध्ये देता येणार आहे, तर याची इन्फॉर्मेशन त्यांनी नेक्स्ट दिली आहे तुम्हाला बघा. आसामीज, बंगाली, 13 रिजनल लँग्वेजमध्ये तुम्हाला हे पेपर देता येणार आहे. आसामी, बंगाली, गुजरात, कॅनडा, कोकणी, त्याच्यानंतर मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या सगळ्या भाषांमध्ये तुम्हाला हा पेपर देता येणार आहे. तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना हा मोठा चान्स आहे की मराठीत एक्झाम देता येणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे कोणी पोलीस भरती करतंय या सर्व मुलांनी हा फॉर्म भरला पाहिजे, कारण एक्झाम ही तुम्हाला मराठीत देता येणार आहे. आणि एक्झामचा क्रायटेरिया काय असणार आहे, एक्झाममध्ये कोणते कोणते प्रश्न असतील, किती मार्क्सला असतील, हेही तुम्हाला मी ह्याच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा, ह्याच व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं जाईल. सगळ्या प्रश्नांची उत्तरे ह्याच व्हिडिओमध्ये असतील बघा. ह्याच्यानंतर त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बरीच काही. पण आपण नेक्स्ट आपल्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनकडे जाऊ की कोणत्या पदासाठी किती जागा आहे आणि पे स्केल किती आहे. तर याचं पे स्केल जे आहे, पे लेवल बघा काय आहे 3, आणि पे स्केल जे आहे ते 21,700 ते तुमचं जे किती आहे 69,100 असं तुमचं पे स्केल आहे. आणि व्हॅकन्सीज किती आहेत त्या बघा. तर फोर्स BSFसाठी मेलच्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्या बघूयात आपण. सगळ्या आधी ना मेलच्या व्हॅकन्सीज बघून घेऊ, त्याच्यानंतर फिमेलच्या बघून घेऊ. तर BSFसाठी मेलच्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्या SC कॅटेगरीच्या 78, STच्या 58, OBCच्या 113, EWSच्या बघा 53 आणि ओपनच्या 222 या व्हॅकन्सीज आहेत. टोटल BSFच्या व्हॅकन्सीज आहेत 524.
524 वॅकन्सीज आहे. त्याच्यानंतर बघा CISFच्या किती जागा आहेत, तर SC साठी 1918 जागा आहेत, ST साठी 1391 जागा आहेत, OBC साठी 2958 जागा आहे, EWS साठी 1321 जागा आहेत आणि ओपनसाठी 5547, अशा मिळून टोटल 13,135 या वॅकन्सीज आहेत. त्याच्यानंतर बघा CRPFच्या SC साठी 870, ST साठी 32, OBC 1343, EWS 598 आणि ओपनच्या 2523 वॅकन्सीज आहेत. टोटल येतं आपल्या CRPFच्या जागा 5366 आणि SSBच्या ज्या जागा आहेत, SC साठी 257, ST साठी 167, OBC साठी 412, EWS साठी 176, UR साठी 752 आणि टोटल 1764 ज्या जागा आहेत त्या SSBच्या आहेत, मुलांच्या जागा आहेत. ह्या ITBPच्या जागा SSC साठी 146, ST साठी 139, OBC साठी 219, EWS साठी 109 आणि ओपन साठी 486 जागा आहेत आणि टोटल 1099 जागा आहेत. AR साठी 161, 302 ST, SCच्या 161, STच्या 302, OBC 278, तर EWS 157, ओपनच्या 658, तर टोटल जागा आहे 1556. ह्या होत्या मुलांच्या जागा. आता मुलींसाठी किती वॅकन्सीज आहेत त्या आपण बघूयात. मुलींसाठी बघा SCच्या जागा आहेत 11, STच्या जागा आहेत BSF साठी 7, OBCच्या जागा 20, EWSच्या 5, URच्या म्हणजे ओपनच्या 49 आणि टोटल आहेत बघा 92 जागा ह्या BSFच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये NTD ह्या काही कॅटेगरीज दिलेल्या नाही आहेत. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॅटेगरी सर्टिफिकेट हे वेगळे असतात. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट तुम्ही तहसील ऑफिसला जाऊन काढून घ्या आणि त्या सर्टिफिकेटने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. याला कास्ट आणि नॉन एकच येतं, ते इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे. हा फॉर्म भरण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आहे. ग्रँड टोटल BSF साठी मुलींच्या जागा आहेत 616. तर बघा CISF साठी 205, SC, ST 152, OBC 326, EWS 150, ओपनच्या जागा 627, तर टोटल जागा आहेत 1460 आणि ग्रँड टोटल म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या धरून आहेत तुमच्या 14,595 जागा आहेत. ह्या झाल्या तुमच्या फिमेलच्या म्हणजे मुलींच्या जागा आहेत. आता CRPF साठी मुलींना 15 जागा आहेत, SC साठी ST साठी 8 जागा आहेत, OBC साठी 27 जागा आहेत, त्याच्यानंतर EWS ला 8, ओपनला 66 आणि टोटल 124 मुलींच्या जागा आहेत CRPF साठी. तर बघा SSB साठी मुलींच्या SC साठी 0 जागा आहे, ST साठी 0, OBC साठी 0. ह्याच्यात ॲक्च्युली जागाच नाही आहेत SSB साठी. तर त्याच्यानंतर बघा ITBP साठी जागा बघा किती, SCच्या 24, STच्या 25, त्याच्यानंतर OBCच्या 38, EWSच्या 16 आणि ओपनच्या 91 जागा आहेत. टोटल 194 जागा आहेत. SCच्या AR साठी 14 जागा आहेत, AR साठी STच्या 30 जागा, OBCच्या 25, EWSच्या 10, तर ओपनच्या 71, टोटल 150 जागा आहेत. हे झाले जागा किती आहेत. आता आपण बघूयात की समजा आपण फॉर्म कसा भरू शकतो, कुठे कुठे भरू शकतो, हे सगळं आपण बघूयात आता. तर अप्लाय कसं करायचं आहे फॉर्मसाठी, तुम्ही ॲप्लिकेशन कसं करणार, हे सगळं आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. NCC सर्टिफिकेटसाठी तुम्हाला काही सूट दिलेली आहे, ती कशी असणार आहे, काय असणार आहे, ते सगळं आपण याच व्हिडिओमध्ये टोटल बघणार आहोत. व्हिडिओ थोडा लॉंग होईल पण सगळं याच्यात सांगितलं जाईल. तुमचा वयाचा क्रायटेरिया काय आहे, काय आहे सगळं. तर नेक्स्ट बघा काय आहेत. टोटल SSF साठी जागा बघायच्या राहिल्या. SSF साठी मुलांच्या जागा 3, SCच्या असतील, STच्या 2, 6, 2, 10, 23 आणि मुलींच्या काहीच जागा नाही आहे. तर अशा होत्या ह्या कॅटेगरी वाईज आणि फोर्स वाईज तुमच्या जागा. नॅशनॅलिटी आणि सिटिझनशिप, तुम्हाला ह्या फॉर्म भरण्यासाठी नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पाहिजे, म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे तुमचं. त्याच्यानंतर एज लिमिट काय असणार आहे, हा मोठा प्रश्न आहे की एज लिमिट काय असणार आहे. तर एज
जे आहे तुमचं, तर 1/1/2026ला तुमचं वय जे आहे ते 18 ते 23 वर्ष पाहिजे. 1/1/2026 रोजी तुमचं वय जे आहे ते 18 ते 23 पाहिजे. आणि त्याच्यानंतर बघा म्हणजे तुमचा जन्म जो आहे तो 2/1/2003च्या आधीचा नको आहे आणि तुमचा जन्म 1/1/2008 नंतरचा नको आहे. तर रिलॅक्सेशन दिलेले आहेत बघा. SC/ST साठी 5 वर्ष, तर 5 वर्ष जर रिलॅक्सेशन दिलं असेल तर तुमचा जन्म हा एक इथं 2003 आहे, तर इथं 2098 येईल. 2/1/1998च्या आधीचा जन्म नको आहे तुमचा. त्याच्यानंतर OBC साठी 3 वर्ष, तर इथं 2000 येईल फक्त. असं फक्त मायनस करून घ्या त्याच्यातून. एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्ष आफ्टर डिडक्शन ऑफ द मिलिटरी सर्व्हिस. तर त्यांच्यासाठी पण एक्स सर्व्हिसमॅनसाठी त्यांचं जे डिडक्शन होतं त्याच्यानंतर 3 वर्ष. त्याच्यानंतर आहे बघा, जे चिल्ड्रन विक्टिम्स किल्ड झालेले आहेत 1984 राईट्समध्ये, तर त्यांना EWS मध्ये त्याच्यानंतर EWS तर 5 वर्ष त्यांना रिलॅक्सेशन आहे. आणि चिल्ड्रन्स अँड डिपेंडंट्स ऑफ विक्टिम्स किल्ड इन द 1984 राईट्स. 1984चा जो राईट्स झाला होता त्याच्यात जे चिल्ड्रन जे विक्टिम्स होते त्यांचे जे चिल्ड्रन आहेत त्यांना 8 वर्ष रिलॅक्सेशन दिलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा OBCच्या कॅटेगरीसाठी आणि नंतर ST त्याच्यातच जे किल्ड झाले होते त्यातलेच SC आणि STच्या कॅटेगरीसाठी 10 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर हे झालं वयाचं रिलॅक्सेशन. त्याच्यानंतरचा पॉईंट बघूयात आपण काय एक्सप्लेनेशन वगैरे. हे तुम्ही वाचून घ्या, हे तुम्हाला वाचून समजून जाईल. सर्टिफिकेट मी तुम्हाला आधीच सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं पाहिजे. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन महत्त्वाचा मुद्दा आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. 1/1/2026 रोजी तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे मॅट्रिक्युलेशन म्हणजेच 10th पास तुम्ही झालेले पाहिजेत. युनिव्हर्सिटीमधून, कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून 10th पास तुम्ही झालेले असावेत, हे याचं क्रायटेरिया आहे. त्याच्यानंतर बघा आता बघा NCC सर्टिफिकेट असतील खूप जणांकडे, तर त्यांना काही सूट आहे का? तर NCC सर्टिफिकेटवाल्यांना बघा काय सूट आहे. ज्यांच्याकडे C सर्टिफिकेट आहे NCCचं त्यांना 5% एक्झामिनेशनमध्ये मार्क्स भेटणार. त्याच्यानंतर आहे NCC B साठी 3%, तर NCC A साठी 2%. त्याच्यानंतर हे NCCचं बेनिफिट आहे बाबा, ज्यांनी कोणी NCC केलंय त्यांचा फायदा असणार आहे. त्याच्यानंतर अप्लाय कसं करायचंय तर जी वेबसाईट आहे SSCची ssc.government.in ह्याच्यावर तुम्ही OTR फॉर्म भरायचा आहे, म्हणजे 1 टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हा फॉर्म फिल करू शकता. काहींनी याच्या आधी फॉर्म भरलेले असतील तर त्यांचा 1 टाइम रजिस्ट्रेशन OTR भरलेला असेल त्यांनी फक्त त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन अप्लाय करायचं आहे आणि OTR भरून टाकायचं आहे. ॲप्लिकेशन भरून टाकायचं आहे. आणि हो, ॲप्लिकेशन भरल्यानंतर बघा फेस ऑथेंटिक येतंय, आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे तुम्हाला. त्याच्यासाठी RD काहीतरी ॲप आहे, ते इन्स्टॉल करायला लागतं. ते इन्स्टॉल करून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फॉर्म भरू शकता. मोबाईलवरून कसा फॉर्म भरायचा तेही मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही करायचा नका करू, दीपाली गागरे इन्फो असं सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. तोही व्हिडिओ मी आज उद्याकडे तुम्हाला टाकून देईन. ॲप्लिकेशन फी किती आहे तर ॲप्लिकेशन फी 100 रुपये. आणि वुमन कॅन्डिडेट्स SC त्याच्यानंतर ST ESM म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन यांना अजिबात फी नाही आहे. बाकीच्यांना 100 रुपये फी असेल फक्त. त्याच्यानंतर काय आहे बघा, तुम्ही ही फी कशी पे करू शकता तर स्कॅनर येतं तिथे डायरेक्ट भीम UPI नेट बँकिंग किंवा व्हिजा मेटर कशाने तुम्ही डेबिट कार्ड रुपेचं जर डेबिट कार्ड आहे तुमचं तर तुम्ही त्याने पण ही फी पे करू शकता. त्याच्यानंतर बघा मी मगाशीच सांगितलं की विंडो ओपन होईल तुमची फॉर्म करेक्शनसाठी 8/1/2026 ते 10/1/2026. पहिलेच फॉर्म भरताना चुका करू नका, म्हणजे पुन्हा फॉर्म तुम्हाला करेक्शनची गरज पडणार नाही. सेंटर्स कोणते कोणते हा मेन मुद्दा आहे, आपल्याला बाकीचा बघायचा नाही. आपल्याला फक्त महाराष्ट्रातले कोणते कोणते सेंटर आहे तर हे आपण बघूयात आता. महाराष्ट्रामध्ये सेंटर
महाराष्ट्रातले कोणते कोणते सेंटर आहेत हे बघूयात आपण. हे बघा इथे दिलेले आहेत महाराष्ट्रातले सेंटर. छत्रपती संभाजीनगर 7202, त्याच्यानंतर जळगाव दिलेला आहे 7214, कोल्हापूर 7203, मुंबई दिलाय 7204 नंबर, नागपूर 7205, नांदेड 7206, नाशिक 7207 आणि पुणे. असे एवढे सेंटर आहेत आपले महाराष्ट्रातले. कोणते कोणते? छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे एवढे सारे सेंटर महाराष्ट्रातले दिलेले आहेत. तर तुम्हाला ह्याच्यापैकी कोणते निवडायचे तुम्ही निवडू शकता. 3 सेंटर तुम्हाला चॉईस करायचे, ते 3 सेंटर तुम्ही याच्यातून चॉईस करू शकता. त्याच्यानंतर बघा काय आहे, तर एक्झाम कशी असणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप मुलं म्हणत होते आणि मला खूप जणांनी कॉल पण केला आहे की मॅडम ही जी एक्झाम आहे SSC GDची ही मराठीत असेल की इंग्लिशमध्ये असेल. त्याच्यासाठीच मी हा खरा म्हणजे व्हिडिओ बनवला आहे. तर ही जी काही एक्झाम आहे ती मराठीत कंडक्ट केली जाईल. ही एक्झाम मराठीत असेल. आपण वरतीच बघितले 13 रिजनल लँग्वेजमध्ये ही एक्झाम होणार आहे. त्या 13पैकी आपली मराठी लँग्वेज ही आहे. तर बघा याचा सिलेबस काय असेल, तर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे तुमचं जे बुद्धिमत्ता चाचणी म्हणता तुम्ही, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 क्वेश्चन असतील आणि मार्क्स किती असतील तर 40, म्हणजे पर क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्स असणार आहे. त्याच्यानंतर आहे जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस आणि जनरल नॉलेजचे तुमचे 20 क्वेश्चन असतील, त्यालाही प्रत्येकी 2 मार्क्स असतील आणि हे पण 40 मार्क्सला असते. इलेमेंटरी मॅथमॅटिक्स जे आहे तुमचं गणित जे आहे ते 20 मार्क्सला असेल, प्रत्येकी 2 मार्क्स 40 मार्क्सला. हे पण इंग्लिश आणि हिंदी. आता बघा इंग्लिश ग्रामर असायचं त्याच्यामुळे खूप मुलांना एक्झाम जड जायची, पण ह्यावेळी त्यांनी हिंदी लँग्वेज दिलेली आहे. तर तुम्हाला हिंदी ही लँग्वेज असेल त्याच्यामध्ये, तर हिंदीचं ग्रामर तुम्ही चूज करू शकता. हिंदी आणि इंग्लिशच्या ग्रामरमध्ये थोडाफार फरक असतो, पण वाचता येतं आपल्याला, समजतं. त्याच्यामुळे बरेच सारे क्वेश्चन हे सुटून जातात. तर हिंदी लँग्वेज तुम्हाला बरी पडेल. ज्यांना इंग्लिश जमत नाही त्याचे 20 क्वेश्चन असतील 40 मार्क्सला. म्हणजे क्वेश्चन बघा 4 चोक 16, 160 मार्क्सची ही एक्झाम होईल. आणि मिनिट किती आहे रे बघा तुम्हाला एक्झामला, फक्त 60 मिनिट आहेत. 60 मिनिटात हा पेपर कव्हर करायचा आहे. पण हा करू शकता तुम्ही कव्हर. तयारी केली तर नक्कीच तुमचं. इथं पुन्हा त्यांनी रिजनल लँग्वेज दिलेत बघा, 13 लँग्वेज दिल्यात. त्या 13 लँग्वेजमधून तुमचं मराठी ही लँग्वेज आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग किती आहे, तर निगेटिव्ह मार्किंग बघा 0.25 मार्क्स हे निगेटिव्ह मार्क्स असणार आहे. त्याच्यात एक क्वेश्चन चुकला की तुमचे 0.25 मार्क्स डिडक्ट केले जातील, म्हणजे मायनस केले जातील. त्याच्यानंतर बघा एका क्वेश्चनला 2 मार्क्स असणारे, म्हणजे 1/8 क्रायटेरिया होईल, बरोबर की नाही. कारण 1/4 म्हणलं तर 0.50 कट होतात ना. इथे 0.25 मार्क्स दिलेत निगेटिव्ह तुम्हाला. त्याच्यानंतर टेंटेटिव्ह आन्सर की वगैरे हे वाचून घ्या, हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. मी महत्त्वाचे मुद्दे घेते. बघा आता सिलेबस काय, तर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचा सिलेबस बघूयात आपण. तर ॲनालिटिकल ॲप्टिट्यूड अँड ॲबिलिटी ऑब्झर्व डिस्टिंग्विश. हे बघा मी हे सगळं वाचत नाही सांगत, मी तुम्हाला डायरेक्ट सांगते. तर काय सिलेबस असेल, व्हिज्युअलायझेशन. तुम्ही जे पोलीस भरतीसाठी जे मॅथ करताय ना तेच मॅथ इकडे असेल. थोडंफार त्याच्यात थोडासा चेंज असेल, कोडिंग डिकोडिंग वगैरे एक्स्ट्रा असेल तर ते बघून घ्या तुम्ही. आणि याचा एक आपण लॉंग व्हिडिओ टाकूयात की याच्यात कोणता कोणता सिलेबस असतील. PYQचं ॲनालिसिस करून मी एक व्हिडिओ बनवते, जो 1-1.5 तासाचा मी बनवेल आणि त्याच्यात सगळं तुम्हाला सिलेबस रिलेटेड फक्त सांगेल. जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन असतील तर त्याच्यात काय असेल बघा, तुमचं इतिहास झालं, तुमचं भूगोल झालं, इकॉनॉमिक्स झालं, त्याच्यानंतर तुमचं राज्यशास्त्र झालं, तुमची आपलं संविधान झालं. ह्याचे म्हणजे खूप डीप असे क्वेश्चन नसणार आहे. पोलीस भरतीचाच बऱ्यापैकी क्वेश्चन हे असतात, कारण खूप जण असे आहेत की पोलीस भरतीची तयारी करता करता GDमध्ये सिलेक्ट होऊन गेलेत. तर मला असं वाटतं पोलीस भरती करणारे जेवढे कोणी मुलं आहेत त्यांनी हा फॉर्म टाकायलाच हवा, ज्यांचं एज बसतंय त्यांनी. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये पण बघा तुमचे सगळे तेच चॅप्टर आहेत तुमचे, नंबर सिस्टीम वगैरे. नंबर सिस्टीम म्हणजे काय रे, तुमचं अंकगणित मध्ये तेच चॅप्टर आहेत बघा. फंडामेंटल ॲर्थमॅटिकल ऑपरेशन वगैरे, पर्सेंटेज, रेशो अँड प्रपोर्शन म्हणजे गुणोत्तर प्रमाण. त्याच्यानंतर तुमचं पर्सेंटेज, टक्केवारी. त्याच्यानंतर तुमचं बघा व्याजदर, ते जे काही आहेत ते सगळे असणार आहे. वेळ आणि काम आणि वेळ. त्याच्यानंतर तुमचा गुणोत्तर प्रमाण,
वेळ आणि अंतर, हे सगळे चॅप्टर इथं आहेत. प्रॉफिट आणि लॉस म्हणजे तुमचं डिस्काउंट, हे सगळे चॅप्टर तुम्ही याच्यासाठी करताय पोलीस भरतीसाठी, ते तुमचे कवर होऊन जातील. आणि तिथंच हे 20 मार्क झाले. बघा मी तुम्हाला सांगते, हे 20 म्हणजे हे 20 क्वेश्चन म्हणजे हे तुमचे 40 मार्क्स. त्याच्यानंतर बघा हे 20 मार्क्स म्हणजे तुमचे इथं पण 40 मार्क्स झाले. 40 आणि 40 किती किती झाले रे, 80 मार्क्स झाले. ह्या 20 पैकी तुम्ही 10 क्वेश्चन सॉल्व्ह केले. 10 क्वेश्चन सॉल्व्ह केले म्हणजे इथं किती झाले तुमचे, तर इथं तुमचे किती झाले, 40 ते झाले होते आपले 80. 80 आणि हे 10 क्वेश्चनचे 20 मार्क्स, 100 मार्क्स झाले इथं. आणि त्याच्यानंतर बघा इथं इंग्लिश आणि हिंदी ग्रामर. हिंदी ग्रामरला तुम्ही कमीत कमी मला असं वाटतं की तुम्ही नाही का इथे पण समजा 10 मार्क्स घेतले तर इथं पण तुमचे 20 मार्क्स झाले, तर किती झाले ते आपले 100, 120 मार्क्स होतात इथं पण. बघा तर तुम्ही हे एक्झामची तयारी करू शकता. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर बघा फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, तर याच्यासाठी क्रायटेरिया काय असणार आहे, तुमची रेस आहे बघा 5 किलोमीटर मुलांसाठी 24 मिनिटात कव्हर करायची, मुलींसाठी 1600 किलोमीटर 8 मिनिटात कव्हर करायची, 8.5 मिनिटात सॉरी. आणि त्याच्यानंतर आहे 1600 मीटर इन 7 मिनिट्स आणि 800 मीटर इन 5 मिनिट मुलींसाठी. फॉर कॅन्डिडेट्स ऑफ लद्दाख रिजन, हे लद्दाख रिजनसाठी असणार आहे. आणि हे कोणत्यासाठी रे, पुढचं आधीचं जे लद्दाख सोडून बाकीच्या रिजनमध्ये येतात त्यांच्यासाठी. म्हणजे आपल्यासाठी जो क्रायटेरिया असणार आहे तो असणार आहे हा 5 किलोमीटर हे 24 मिनिटात कव्हर करायचं आहे मुलांनी, आणि मुलींनी 1600 मीटर हे 8.5 मिनिटात कव्हर करायचं. मला असं वाटतं मुलींना हे कव्हर होऊ शकतं. राहिला मुलांचा प्रश्न, तर मुलांना आपला पोलीस भरतीत मला असं वाटतं 5 किलोमीटर 25 मिनिटात कव्हर करायचे, तर इथे 1 मिनिट कमी आहे तुमचा. आणि मुलींना 800 मीटर किती मिनिटात आहे मुलींनो, 2 मिनिट 40 सेकंद आहे, बरोबर ना. तर इथं तुमचं समजा 8 मिनिट आहे, इथे खूप वेळ दिलाय तुम्हाला. त्याच्यानंतर आहे बघा पुढे काय पॉईंट आहे बघा, हाईट. मुलांचा मला फोन आलेला की मॅडम हाईट किती आहे, तर मुलांसाठी 170 सेंटीमीटर हाईट आहे आणि मुलींसाठी 157 सेंटीमीटर हाईट आहे. आता ह्याच्यात पण कॅटेगरी वाईज तुम्हाला थोडंसं रिलॅक्सेशन दिलेलं आहे हाईटमध्ये. ST साठी मुलींची हाईट 150, तर मुलांची हाईट 162.5. त्याच्यानंतर जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत, NE स्टेट्स, त्यांच्यासाठी रिलॅक्सेशन दिलं आहे, ते आपल्याला बघायची गरज नाही. महाराष्ट्रासाठी काय इम्पॉर्टंट आहे तेवढंच मी घेते आत्ता, कारण व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे. चेस्टचं बघा दिलं आहे, मुलांसाठी असेल हे चेस्ट मेजरमेंट 80 सेंटीमीटर आणि तुमचं छाती फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर वाढलं पाहिजे. हे छाती न फुगवता 80 सेंटीमीटर, छाती फुगून 5 सेंटीमीटर वाढलं पाहिजे असं त्यांनी दिलंय. ह्याच्यात पण रिलॅक्सेशन दिलंय, ते बघून घ्या. वेट दिलेलं आहे, हाईटप्रमाणे वेट पाहिजे आपल्याला पण सगळीकडे माहिती आहे. हे कोणतीही एक्झाम असो मेडिकल, त्याच्यानंतर तुमचं मेडिकल व्हेरिफिकेशन होईल. मेडिकल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणते सर्टिफिकेट किंवा कोणते डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे बघा. वोटर ID कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, याच्यापैकी एक असणार. त्याच्यानंतर हे तुम्हाला आहे ना एक्झामच्या वेळी एंट्रीसाठी पण ह्याच्यापैकी एक कुठलं तरी डॉक्युमेंट पाहिजे. आता बघा मोड ऑफ सिलेक्शनसाठी तुम्हाला मार्क्स किती आणायचे, तर ओपनसाठी 30% मार्क्स ओपन कॅटेगरीतल्या मुलींना पाहिजेत. OBC EWS साठी 25% आणि अदर कॅटेगरीसाठी 20% तरी मार्क्स आलेले पाहिजे. NCC साठी त्यांनी रिलॅक्सेशन दिलं, हे आपण आधीच बोललोय. BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, आसाम रायफल्स आणि SSB अशा सगळ्या जागा आहेत. तर मी ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती देते. बाकी सिलेबसमध्ये काय काय असेल, प्रश्न कसे असतील, काय असेल याबद्दल मी एक लॉंग व्हिडिओ टाकेलच, तर तो व्हिडिओही तुम्ही बघा नक्की. मला असं वाटतं ह्याच व्हिडिओमध्ये आपण हे कवर करायला पाहिजे की फॉर्म कसा भरायला पाहिजे. पण व्हिडिओ मोठा होत चालला आहे, तर आपण हा व्हिडिओ पुन्हा बनवूयात की फॉर्म तुम्ही मोबाईलवरूनच कसा भरायचा आहे.
तुम्हाला कुठे फॉर्म भरायला जायची गरज पडणार नाही. मी याचा लॉंग व्हिडिओ बनवेल. धन्यवाद. आणि तुम्हाला चॅनल सबस्क्राईब नाही करायचं आहे नका करू, परंतु जर तुम्हाला अशी इम्पॉर्टंट माहिती कुठल्याही एक्झामबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही दीपाली गागरे इन्फो सर्च करा. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला प्रत्येक एक्झामची माहिती ही भेटून जाईल. आता UPSCच्या पण NDAच्या वगैरे जागा सुटलेल्या आहेत, त्याचा एक व्हिडिओ मी बनवणार आहे की त्याला कोण कोण अप्लाय करू शकतं, त्याच्यानंतर त्याचा एक्झाम क्रायटेरिया काय असेल वगैरे सगळा याचा सिलेबसचा एक व्हिडिओ आपला पडून जाईल. तर मी इथेच व्हिडिओ थांबवते. धन्यवाद.